तर दुबईतून नाशिकमध्ये आलेल्या मराठी नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी. ऐकूयात. 2 दिवसांपासून नाशिकमध्ये विश्व मराठी संमेलन सुरू आहे आणि या संमेलनाला फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात मराठी रसिक हे संमेलनासाठी नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. माझ्यासोबत अनेक लोक आहेत, त्यांच्याशी आपण या संमेलना संदर्भात माहिती घेऊयात. आपण खास दुबईवरून नाशिकमध्ये या संमेलनासाठी आलेला आहात, कसा एक्सपिरियन्स होता? खूप सुंदर असा एक्सपिरियन्स आहे. महाराष्ट्र राज्य भाषा विभाग आणि महाराष्ट्र सरकार आणि उदयजी सामंत यांच्या संपूर्ण टीमने आमची खूप चांगली अशी व्यवस्था केलेली आहे. त्यांचं कम्युनिकेशन आमचं तिकडनं परदेशातनं निघाल्यापासून इथे रिसीव आणि त्यानंतर आमची सगळी जी काही व्यवस्था आहे ती खूप सुंदररित्या ते करतायत आणि त्यापेक्षाही चांगलं खूप छान छान कार्यक्रम परिसंवाद त्यांनी अरेंज केलेले आहेत. आम्ही सगळेजण युएईत राहतो, पण मराठी भाषा संवर्धनासाठी आम्ही बऱ्याच उपक्रम तिथे करतो. आमची एक युनायटेड महाराष्ट्र नावाची संकल्पना आहे, जिथे आम्ही 35 मराठी ऑर्गनायझेशन एकत्र काम करतो, ज्याच्यात बिझनेस इन्क्लुडेड आहे. नंतर ग्रंथ तुमच्या दारीचे जे इथले जे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ग्रंथ तुमच्या दारी आहे ते आम्ही तिथे युएईला सुद्धा चालवतो. मराठी शाळासुद्धा आहेत आमच्याकडे ज्या विकेंडला चालतात आणि बऱ्याचशा धार्मिक आणि अशा बऱ्याच गोष्टी तिथे होत राहतात युएईला. किती वाजता कुठला कार्यक्रम सुरू होईल आणि प्रत्येक वेळ त्यांनी अचूक पाळली आणि ज्या ज्या पद्धतीचे कार्यक्रम त्यांनी ऑर्गनाईज केलेत गेल्या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये ते खूप मोठ्या लेवलला त्याचं प्लॅनिंग लागणार आणि त्यामुळे सगळ्या राज्य सरकारचं आणि सगळ्या त्याच्याशी निगडीत असणाऱ्या संयोजन समितीचं खरंच मनापासून धन्यवाद. आत्ताच आम्हाला एअरलाईनकडनं मेसेज आला आहे की आमची फ्लाईट कॅन्सल झालेली आहे आणि आमच्या लोकल ऑथॉरिटीजने पण डिक्लेअर केलेलं आहे की एअरपोर्ट्स बंद आहेत. आत्ता एअरस्पेस बंद असल्यामुळे एअरपोर्ट्स बंद आहे. पण परिस्थिती तशी आमच्या घरच्यांशी जे बोलणं आहे त्यानुसार परिस्थिती नॉर्मल आहे. अचानक उद्योजन्य परिस्थिती निर्माण झालेली नाही. खरं तर त्यांचे काही फ्लॅट्स कॅन्सल झालेले आहेत, पण महाराष्ट्र सरकार असेल किंवा दुबई सरकार असेल त्यांच्या संपर्कात आहेत आणि सर्व काही व्यवस्थित आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांच्याकडनं मिळत आहे. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.